निर्मिती आणि गारमेंट उद्योगात इचलकरंजी शहरानं मोठी क्रांती केली आहे। इचलकरंजीमध्ये तयार होणाऱ्या कापडात निर्यातक्षम गुणवत्ता आहे। त्यामुळे इचलकरंजीतील उत्पादकांनी कापड निर्यात करण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केंद्रीय वस्त्र समितीचे संचालक JD बर्मन यांनी केलं। इचलकरंजीतील टेक्सटाईल एक्सपोर्ट फॅसिलिटी सेंटरच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते। केंद्र सरकारच्या वस्त्र समितीनं देशात 6 टेक्सटाईल एक्सपोर्ट फॅसिलिटेशन सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामध्ये इचलकरंजीचा समावेश आहे। महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते इचलकरंजीतील या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी सहाय्यक संचालक लक्ष्मण शिंगारे यांनी देशातील वस्त्रोद्योगाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन या सेंटरच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली। इचलकरंजी शटललेस फॅब्रिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गोयल यांनी इचलकरंजीतून निर्यात होण्यासाठी वस्त्रोद्योगातील सर्व घटकांना मार्गदर्शन मिळावं अशी विनंती केली। तर इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, PDXLचे माजी अध्यक्ष सुनील पाटील आणि विश्वनाथ अग्रवाल यांनी इचलकरंजीत निर्माण होणाऱ्या वस्त्रांचा दर्जा सर्वोत्तम असल्याचं सांगितलं। पण निर्यात करण्यासाठी इचलकरंजीतील उद्योजकांना भांडवलाची गरज असल्याचं सांगून स्थानिक उद्योजकांचे परदेशात अभ्यास दौरे काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं अशोक स्वामी यांनी सांगितलं। 2030 सालापर्यंत भारतातून $100 बिलियन एक्सपोर्टचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट असून वस्त्रोद्योगातून मोठ्या प्रमाणात निर्यातीची संधी आहे। इचलकरंजीत निर्माण होणाऱ्या वस्त्राला जगभर मागणी असल्यानं निर्यातीकडे लक्ष द्यावं असं आवाहन JD बर्मन यांनी केलं। या कार्यक्रमाला मेट्रो हायटेक पार्कचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील, इचलकरंजी सेंटरचे कार्यालय प्रमुख शिवराज मरगम, सहसंचालक R परमेश्वरम उपस्थित होते।